गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झाले बघा 8:28 झालेत आणि तारीख आहे 9/1/2026 आणि किलोमीटर पण 0 केलाय आणि डिव्हाइस वगैरे पण ऑन केलेलं आहे. तिन्ही केले, ओला उबेर रॅपिडो तिन्ही केले, कारण तिन्हीमध्ये काम करावं लागणार, नाहीतर काम होणार नाहीये. आणि आता मी CNG पंपवर थांबलो होतो आणि अजून एक नवीन फ्लीट गाडी आली, म्हणजे फ्लीट कंपनी आलेली आहे, क्लासिक कार्स म्हणे. इथं भोसरीमध्ये संत तुकाराम मंगल कार्यालय आहे ना, तिथं त्यांचं ऑफिस आहे. तर त्याचं म्हणणं असं होतं की आमची गाडी 12 तासच्या हिशोबाने आम्ही 12 तासच्या हिशोबाने देतो. तर त्याचे त्याचं जे रेंट असणार आहे 600 रुपये. तर मी म्हटलं तर उबर कोणाबरोबर टाईप येतो? तो म्हटलं उबर बरोबर. म्हणजे उबर काय करतोय, बाहेरच्या गाड्यांना आपल्यासारख्यांना वाट लावायला बसलेला आहे. कारण नुसतं फ्लीटची गाड्या आणतोय तो, आणि त्याचं असं पण म्हणणं होतं की बाहेरच्या गाड्यापेक्षा फ्लीटच्या गाड्यांना जास्त धंदा देणार आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. तर हे तर खरंच आहे, कारण आपल्याला कमी भेटतो आणि फ्लीटच्या गाड्यांना जास्त भेटतो. कारण फ्लीटची गाडी आपण 2-3 गाड्या एका जागेवर असेल तर फ्लीटची गाड्यांना जास्त लवकर ट्रिप येते. हे तर मी करून बघितलेलं आहे. फ्लीट गाडी म्हणजे फ्लीट गाड्यांच्या जे असतात ड्रायव्हर लोक, त्यांच्याबरोबर थांबून ते नंतर येऊन पण ते लवकर भाडं घेऊन जातात. तर हे तर आहे. तर बघूया, आता आली फर्स्ट राईड तर देतो अपडेट. तर टाईम झालाय 10:20 झालेत आणि मी पोचलोय आता खराडीला. आणि ही राईड होती उबरमध्ये होती आणि आपल्याला 22 किलोमीटरची आपल्याला भेटले 372 रुपये. आता ड्रॉप झालाय, तर बघू नेक्स्ट राईड कधी येते. ओला पण चालू केलंय आता. ही राईड होती उबरमध्ये, तर बघू नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. टाइम झाला आहे बघा 12 वाजलेत आणि मी आत्ता एक राईड घेऊन आलोय. पार सव्वा तास वेट केल्याच्या नंतर एक ओलाची घेऊन आलोय. कुठं जंगली महाराज रोडला, शिवाजीनगरला, खराडीवरून. ही जी राईड होती 12 किलोमीटरची राईड होती. आपल्याला 263 रुपये भेटलेले आहेत. ऑनलाईन पेमेंट होता. तर आज तर एकदम स्लो आहे काम, खूपच स्लो. आज शुक्रवार असून पण एवढं काम स्लो आहे. आणि काल गुरुवार होता, थोडंफार तरी बरं होतं. पण 12 वाजलेले आहेत आणि आत्ता 2 राईड झालेत. चला नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. टाइम झालाय बघा 1:14 झालाय आणि मी पोचले कुठं, बोराडेवाडी मुशीला. आणि ही राईड होती शिवाजीनगरवरून. तिथून जिथं थांबलो होतो ना, तिथूनच 200 मीटरवरूनच पिकअप होता. आणि इथं आलोय मी बोराडेवाडीला. हे रनिंग होते, आपलं किलोमीटर होतं या राईडचं. 19 किलोमीटरची राईड होती. आपल्याला ऑनलाईन भेटले 329 रुपये आणि मॅडमनी 100 रुपये टिप दिले आपल्याला. ते ॲक्च्युली पेमेंट ऑनलाईन होता आणि आपल्याला त्यांनी कॅशमध्ये 100 रुपये दिले. मला वाटलं पेमेंटच देत आहेत काय. मी म्हटलं त्यांना 300 नाही, ऑनलाईन आहे म्हटलं, तुमचं पेमेंट ऑनलाईन झालेलं. नाही हे ठेवा म्हटली. तर ठीक आहे, असे कस्टमर खूप कमी भेटतात. तर चला आता इथं जेवण वगैरे करतो, मग नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. टाईम झाला आहे बघा 4:41 झालेत आणि मी पोचलो कुठं, इरंडवनेला. आणि मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं 1:15 काहीतरी. त्याच्यानंतर मी 2 राईड छोटे मारले बघा. एक 5 किलोमीटरला 140 रुपये भेटलेत आणि एक 7.5 किलोमीटरला 158 रुपये उबरमध्ये मारले. मग त्याच्यानंतर ओलाची आणली आत्ता बघा. ओलाची आणली किती किलोमीटर, 23 किलोमीटरला 455. ही राईड होती भोसरीवरून, इंद्रायणीनगरवरून एरंडवणे. 23 किलोमीटरला 450 रुपये भेटलेत आपल्याला. प्राईम प्लसमध्ये होती. तर आता ड्रॉप झाले. आता तलवडे येत होती 550 रुपयाने, काही एक्सेप्ट झाली नाही आहे. 2 वेळ आली पण दोन्ही वेळ एक्सेप्ट झाले नाही आहे. आता बघू नेक्स्ट राईड कुठली येते, देतो अपडेट. मी आता पोचलोय कुठं माहिती आहे का, अमनोरा पार्क. तर आता अर्धा तास झालं इथं थांबलोय मी, पण काही एवढं रेट लो चालू आहे ना, आणि एक्सेप्ट करायला नकोच वाटायला लागले. आणि मी इरंडवनेवरून अमनोरा पार्कला आलो होतो. याची आपल्याला उबरची राईड होती प्राईममध्ये. याचे आपल्याला 16 किलोमीटरचे 327 रुपये भेटलेले आहेत.
आणि इथं थांबलोय बरं का मी, कारण एवढं लो रेट चालू आहे ओलाचं, उबरचं आणि रॅपिडोचा, तिन्हीचं लो रेट चालू आहे, त्याच्यामुळे एक्सेप्टच करत नाही. अर्धा तास झाला मी इथं थांबलोय. आता बघू एखादी राईड चांगली बघून घेऊ, कारण मी पिंपरी चिंचवड किंवा शिवाजीनगर असं बघतोय, पण त्या साईडची तर यायला लागले, पण रेट एवढं लो आहे, पण त्याच्यामुळं घेत नाहीये. बघू. टाइम झालाय 8 वाजलेत, 8 वाजून 1 मिनिट झालेत आणि मी आहे आता संगमवाडी पार्किंगच्या इथे. आणि तुम्हाला लास्ट अपडेट देऊ तर अमनोरा पार्कला होतो मी. तिथून मी दगडूशेठला आलो. 12 किलोमीटरचे मला 368 रुपये भेटले. आणि त्याच्यानंतर ही जी राईड आहे ना 140 वाली, ही राईड मला वाकड म्हणून लोकेशन आलं होता. त्याच्या वाकडला 18 किलोमीटरला काहीतरी 400 रुपये दाखवतो, त्याच्यामुळे मी एक्सेप्ट केलं होतं बरं का. कारण त्याच्यानंतर त्यांनी लोकेशन चेंज केलं वाटतं. आता एवढं छोटी राईड कोणी घेत नाही ना, त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी घोळ केलाय. मी त्याला विचारलं की तुम्ही लोकेशन चेंज केला का नंतरनी, ते म्हणते मला नाहीच म्हणतोय. आता नाही म्हटल्यावर आता काय बोलावं त्याला, त्याच्यामुळे मी गप्प बसलो. आता तातोड्याची आली, बघू एक्सेप्ट होती का. एक्सेप्ट झाली तर जाऊ. झाली, एक्सेप्ट झाली. चला तातोड्याची चालू, तातोडीला जाऊन भेटू. टाइम झालाय बघा 9 वाजून 12 मिनिटं झालेत. मी पोचलोय कुठं, मारुंजीला, लाईफ रिपब्लिकला. आता इथं ड्रॉप झालाय. मी आलो होतो शिवाजीनगरवरून लाईफ रिपब्लिकला. ह्याचे मला 23 किलोमीटरचे 442 रुपये भेटलेत. आता ड्रॉप तर झालेला आहे, तर बघू नेक्स्ट राईड. मित्रांनो टाइम झालाय बघा 11 वाजून 9 मिनिटं झालेत. मी पोचलो एअरपोर्टला. ही राईड होती लाईफ रिपब्लिक मारुंजीवरून एअरपोर्ट, आणि 30 किलोमीटरची राईड होती. मला भेटलेत बघा 727 रुपये भेटलेत. आणि बघा एअरपोर्टला किती गाड्या आहेत, 450 गाड्या, म्हणजे 405 गाड्या दाखवत आहे. तर एवढ्या गाड्या बुकिंग भेटायची कधी, तर ठीक आहे. आणि टाइम लागलाय 1 तास. तर आता एअरपोर्टमधून बाहेर पडतोय आणि डायरेक्ट एमटीच जाणार आहे इथून. मग तुम्हाला मी पूर्ण अर्निंग किती झाली आणि CNG किती गेलाय तुम्हाला देतो थोड्या वेळात अपडेट. मित्रांनो आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला. उबरमध्ये 2502 प्लस 1260 ओलामध्ये, 1260 ओलामध्ये प्लस 100 रुपये टिप भेटले आपल्याला. तर 3862 मायनस 240 500 आणि मायनस आणि 700 रुपये CNG गेला असणार आहे. तर 2900 रुपये राहिले आजचे आपले. तर आणि एवढं अर्निंग करण्यासाठी आपली गाडी चालली 200 रनिंग झाली. आणि टाईम झाले 11:30. आणि आपण सकाळी 8:40ला चालू केली होती गाडी. तर ड्युटीचा टाईम झालाय बघा 9 ते 9 12 14 तास वगैरे काम झालंय आपलं. 14 तासात एवढी अर्निंग झालेली आहे. कारण काम स्लो आहे त्याच्यामुळं कमी झाले, नाही तर एवढ्या वेळात जास्त होती अर्निंग तशी. तर ठीक आहे, आज शुक्रवार होता तरी पण काम कमी होता. बघूया आता, उद्या शनिवार आहे. शनिवार आपण लेटच निघू, लेट तरी पण 9 वाजेपर्यंत निघायचा प्रयत्न करू. बघूया उद्या किती अर्निंग होती. तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट मित्रांनो.